नाही नाही त्यांचं उद्या फोटो लँड आले. क्रुझर त्यांना हा लँड क्रुझर युगेंद्र एक युगेंद्र पवार आलेले आहे त्यांची गाडी आणि त्यांची गाडी. फोटो काढायला किती वेटिंग आहे? कुठे काढायचे 2 मिनिटं लागतील. इथं फोटो काढायचे होय. कॅप्चर झाले कॅप्चर. येऊ जाय जा हे जावं की तुमच्या ठिकाणचा काढतो थांब. अरे उद्या कसली भारीतली होय. जिन्नन एलिगन्स केशर ऑरेंज बघा काय तरी किती भारी भारी फुलं आहेत तिथं. म्हणजे कोणते आहेत काय माहिती तर सांगायला पण कोण नाही. कुठे एवढंच माहित आहे भारीतले जिन्नी वाच तुमची तुम्ही वाचा बॅनर जायंट पर्पल पोल तुमचं तुम्ही वाचा म्हणा जाईल. ओके. काय बोलू नाही मला आता कापच दाखवतो. देखो चल कुठे औषध मारायचं आपल्या इकडे आलं ना. काय पेरायचं आहे ना. पेरायला म्हणजे रानात आपण फिरवायचं. हा आपण धरून चालवायचो. हे आता यांनी आपल्या डेमो साठी तयार केलंय. चल कुठे ड्रोन तिथेच आहे. हे आहे औषध मारायचं ड्रोन. चला 6 मिनिटं हा 6 होय. किती एकर रान आहे? एकर रान आहे. किती आहे? 17 एकर. तुम्हाला 10 एकर. आणि तुम्हाला झेंडू केसरी झेंडूचे झाड आहेत. आतमध्ये गेल्या तर मी विचारायचं जाणार आहे का? तू एक सांगते तर तुला फोटो नाही. आम्हाला याच्याबद्दल माहिती सांगा की थोडी माहिती सांगा आम्हाला. हे काय हे शेड्यूल वापरलाय आपण. हा हे विरत केमिकल कंपनीचे प्रॉडक्ट आहेत सगळे. ते वापरून हा प्लॉट ट्रायल प्लॉट आपण बनवला डेमो. म्हणजे ह्याच्यामध्ये असं की बाबा हे जर खतं वापरले तर अशा पद्धतीनं प्लॉट येतो. डेमो दाखवण्यासाठी आपण हे प्लॉट बनवला. म्हणजे फोटो वगैरे 10 एका एकरात किती उत्पन्न निघतंय? मिनिमम आता कॅल्क्युलेशन तर 45 टन ह्याचं हो. मग ह्यासाठी आपण औषध वगैरे काय काय वापरायची? काय विरत केमिकलची सर्व स्टेज वाईज तरी वापरतात. पर डे प्रमाणे त्याचे रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे त्याच्यामध्ये केलेले. त्याच्यामुळे एवढं सुद्धा प्लॉट आला. हो. खट एका वर्षात बरोबर ते प्लॉट निघणार कारखान्यात. त्याच्यामध्ये हा प्रकारचा ट्रॅप असतो. आतमध्ये तुम्हाला अशा प्रकारची लूर येते. ती लूर आतमध्ये लावावं लागते. त्याच्यामध्ये होल दिलेले त्याच्यामध्ये तुम्ही लावली आणि त्याला झाडाला अडकून लावलं तर त्याच्यामध्ये फळमाशी आतमध्ये जातील आतमध्ये झाड बाहेर नाही येणार. बाहेर नाही येणार. त्याच्यामध्ये एक प्रकारचा गंध असतो त्याला अट्रॅक्ट करतो. एकरी किती लावायचं? एकरीमध्ये 10 लावायचं. त्यासाठी आपण पॅक ऑफ 10 बनवतो. त्याची प्राइस किती? त्याची प्राइस 500.
पर म्हणजे 10,000 हा त्याच्यामध्ये तुम्हाला 10 ग्लास येणार, 10 वाटी येणार, 10 दूर येणार, प्लस आम्ही तुमच्यासाठी त्याच्यामध्ये वायर पण देतो. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये त्याला अडकवण्यासाठी दोरी सापडा किंवा दुसरं काही त्याच्यामध्ये बांधावं काय करावं टाइम वेस्ट जाऊ नये त्यासाठी आपण बघतो त्याच्यासोबत वायर पण देतो. चला टोक्याल्ट्रा. अरे टोक्याल्ट्रा कशाच तर असेल झाडाची वाढ मुळाची वाढ करायला. मस्त वाटते एकदम. हवा आली हवा हवा हवा. हॅलो काय नाही रे झाडाच बोला मस्त एकदम. एवढे पिलर बघून त्याला पिलर बघून त्याला वाईट केली. नाते बळी राजाच्या ट्रॅक्टर विष्णू ट्रॅक्टर वर बसायचंय का? बसायचं लवकर. कुठला बस की मग का बस काय करायचं विष्णू घ्यायचा विचार आहे काय? त्याला काय वाटतंय? मला काय चांगला असेल तर घेऊ. उत्तर म्हणा त्याला म्हणतील खरंच. त्याला ट्रॅक्टरवर बसायचे पण तो काय उत्तर नाही झाली लगेच. बघू आता. त्यांना चाल शिकी शिकी म्हणायला संजू गाठोची म्हणा की गाणी म्हणलं काय करायचंय त्यांचा माहित नाही होय. थोडं कमी कुमार सांग थोडं कमी कुमार सांग काकांचं गाणं आहे का? मस्त 5 स्टार दिलं तुम्हाला. कसली भारी बघ काय बरकत पांढरे ते कुठले असतील आणि नरका माझा कसं समज. आता काय सांगायचं आणि दिसली का तर कुठं फिरायचं थोडा वेळ वगैरे पडला नारळ भाई नारळ वगैरे वगैरे पडले की झालं. फिलिंग मस्त येते ना एकदम असं नजारा पण ठीकठाक आहे. काय काय फिलिंग चांगली येते रे एकदम मस्त असं नजारा येते. होय बाकी काय नाही नारळ वर डोक्यात गेलो. काय काय अनलिमिटेड खायला लावताय पैसे तर द्यावाच लागणार आहेत ना. विष्णू काय रे आईला मटण बघायला होय तू बस नाही फक्त इकडे तिकडे घुमत चालले. काय रे काहीच आहे का बिर्याणी अनलिमिटेड देते त्या अनलिमिटेड देते त्याला की पॉपकॉर्न चला ना पॉपकॉर्न. चला बरं पॉपकॉर्न घेऊयात. माईक चालायचं
चालू आहे ये. दोन द्या. घेतला आता आम्ही खायला बसणार पॉपकॉर्न. खायला कुठे बसायचं आईला हे कर कशामुळे घेत नाही माहितीये का? कळलं का? तिथं लय होतं 10 रुपये. ब्लॉक पोचवा त्यांच्यापर्यंत. कुठे बिन साखरेचा गोडच्या? गोड कसं काय झालं? काय नाही बिन साखर. या इथं बस. काय माहिती यांना विचारा विचारा की. तर तुम्हाला तिथे बघितल्यावर वाटलं असेल की बाबा बेन साखरेचा गोडच्या म्हणजे गुळाची पावडर वगैरे काय वापरली काय सुद्धा नाही. आम्ही सगळे फार्मसीचे विद्यार्थी 3 वर्ष याच्यावरती रिसर्च केलाय. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फूड सेफ्टी अथॉरिटी फासा यांनी पण आपल्याला अप्रुव्हल दिलाय. आपलं प्रोडक्ट पेटेंट पण झालं. वैशिष्ट्य असं की सर सेम टू सेम साखरेच्या चहासारखाच गोड लागणार तुम्हाला, पण तोटा एक ही नाही. म्हणजे साखर शरीरात गेल्यावर कसं वजन वाढतं म्हणा किंवा ब्लड ग्लुकोज लेवल वाढल्यामुळे डायबिटीज वगैरे होते, तसलं काय सुद्धा तुम्हाला होणार. पूर्णपणे सेफ पण पूर्णपणे हर्बल प्रोडक्ट पासून बनवलं. त्याची किंमत पण काही जास्त नाही. 500 रुपयाला एक डबा. 125 ग्रॅम पावडर आहे. 100 ते 110 कप आरामात होऊन जातो. फक्त सर कसं आहे, आपण जर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर ह्याचा क्लिनिकल ट्रायल असा पण झाला होता सर की डायबिटीसचा एक पेशंट होता. डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली त्याला आम्ही 2 कप चहाचे पहिला दिले. 2 तासानंतर त्याची शुगर लेवल चेक केली. पूर्णपणे नॉर्मल. चहा छान आहे. पूर्णपणे नॉर्मल. तुम्ही विचार करू शकता की आरोग्याच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं. त्याच्यासाठीच आमचा एक ट्राय होता की बाबा डायबिटीक पेशंट आपण कशी कमी करू शकतो इंडियामध्ये. त्याच्यासाठीच आम्ही हा रिसर्च चालू केला होता. त्यानंतर हा पेटेंट वगैरे झाले. शुभम यादव नाव आहे माझं. कॉलेज ऑफ फार्मसी माळेगावचे जे शिवनगर विद्याप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी माळेगाव तिथला विद्यार्थी. थँक्यू. नक्की दादांना भेट द्या. दादांचं प्रोडक्ट बघा, टेस्ट करा, कसं वाटतंय ते सांगा. ऐंशी 19 14 93 सक्षम तनपुरे. एक नंबरचे आहे बरं का. नाव ठेवायसारखं काहीच नाही. आणि साखर आहे असं पण वाटत नाही. असं वाटतं की साखर आहे म्हणतात त्या. सक्षम तनपुरे सरजवाडी. मी वडूच सर कॉलेजला. अच्छा घेतला मी काय पॉपकॉर्न. आणलंय आपलं मित्राचं दुकान आहे. हा म्हणलं टेस्ट करून सांग कसं लागतं. आम्ही असलेला का काल किती काल नाही हो आधीच तुला आणाय पाहिजे होता.